सूरज काय काय झालं एवढं कसलं टेन्शन घेतलंय? टेन्शन कसलं टेन्शन नाही, मी मजेत आहे. बघून कळत नाही का? आम्हाला समज कळतंय, पण तुला एक गोष्ट कळल तर शपथ. हे बघ, आधीच डोसक्याचा भुगा झालाय, त्यात तू कोड्यात बोलू नकस. अरे असं काय, मामांजी एवढं महत्वाचं काय ते बोलत होते, आणि तुझं फोनवर काय अर्जंट काम होतं बरं? माझ्या जीवन मरणाचा प्रश्न होता, झालं सोडवला. तुझा प्रश्न आम्ही सोडवला. हा, पण त्यानंतर तुला आम्ही सांगल तसं वागावं लागल. हे घे. अरे घे, खरंच खरंच घे. बस. तुझा हाल बघवत नाही र. मामांजींना काय फक्त त्यांच्या थोरल्या पोराची काळजी. मग तुझी काळजी कोण घेणार बरं? तुझ्याकडं बी कोणीतरी बघायला पाहिजेच की. आपण नवरा बायको हाय, एकमेकांची सुख दुःख वाटून घ्यायची असते. तुझं उपकार आयुष्यभर विसरणार नाही बघ मी. आधी जो कुटाणा केलाय तो सावरून या. आणि भाई संध्याकाळी लवकर या. सूरज मामांजी काहीतरी महत्वाचं सांगणार आहे, ध्यानात आहे ना बघ. होय, असा गेलो आणि तुझ्या पप्पाची अंगठी घेऊन आलो बघ. शिस्तात जा. काय डोक्याला ताप आहे. अव ताईसाब, काय केलं सा तुम्ही? एवढं समजा पैसे का दिलं सा त्यांना? म्हणजे तू बाहेर येऊन सगळं ऐकत होती वय? नाही, ते मी आत येता येता कानावर पडलं माझ्या, म्हणून विचारलं. गरम मेन घालून कान बुजवाय पाहिजे बघ तुझं. नसते प्रश्न विचारती. तू काय मालकीन झाली वय आमची? अव नाही ताईसाब, तुमच्याशिवाय मला कोण हाय, आणि मला तुमची लय काळजी हाय म्हणून विचारलं. आणि मला तुमच्या एवढं डोसकं बी कुठं हाय, पर मला काळजी हाय ना हो तुमची, म्हणून विचारलं. सोमडी कुठली? तो चिनाप्पा वसुलीसाठी मामांजींसमोर आला तर आमच्या यांची काय इज्जत राहील बरं? मामांजी पार घरात हाकलून देतील आणि त्यांच्या बरोबर आमची बी वरात निघल. मामांजी कारखान्याबद्दलच काहीतरी महत्वाचा निर्णय करणार आहेत, ऐकलंयस ना बघ? त्या फायद्यासाठी 4 लाख फुंकणं कवा बी बरं. झालंय ना समजा ऐकून? वय वय, मग जा आता. जा. आम्ही नाही तर नाही, पण सूरज मात्र कारखान्याच्या बॉडीवर जायलाच पाहिजे. तो डायरेक्टर तर आम्ही बी डायरेक्टर. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. हे
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.